महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये येत असलेल्या सत्यमेव प्रभाग संघ नवेगाव बांध येथे लाखो रुपयांच्या निधीची अफरातफर झाली असल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमात प्रकाशित करण्यात आले होते. त्याचा आरोपही प्रभाग समन्वय प्रकाश मेश्राम यांच्यावर करण्यात आला होता. मात्र आता प्रभाग संघाचे सर्व पदाधिकारी व प्रभाग समन्वय यांनी पुढे येऊन स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे. काही प्रसार माध्यमांवर भ्रष्टाचार झाल्याचं जे वृत्त प्रकाशित झालं होतं ते सर्व आरोप खोटे व तथ्यहीन असून प्रभाग संघाला हेतुपुरस्पर बदनाम करण्याचा डाव काही प्रसार माध्यमांकडून करण्यात आला असल्याचे प्रभाग संघाच्या प्रभाग समन्वय व सर्व प्रभाग संघातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. भव्या सविस्तर काय म्हणाले ते. माझे नाव आहे पूर्ण सौ कविता देवेंद्र कांबळे. मी सत्यमेव प्रभाग संघाचे माजी सचिव आहे. तर गेल्या 2-3 दिवसाअगोदर बातम्या लागल्या होत्या की भ्रष्टाचार झाला म्हणून साहित्य खरेदी केला, मात्र अतिरिक्त आकारणी करून भ्रष्टाचार केल्याचा काहीतरी बातमी लागली होती प्रसारमाध्यमात. काय प्रकरण? हा प्रकरण काही नाही आहे. आमचं म्हणजे या 2 वर्षामध्ये काहीच असा आर्थिक व्यवहार झालेला नाही आहे आणि आमच्या प्रभागाला कोणतीच अशी निधी आलेली नाही आहे. तर तो व्यवहारच नाही तर मग भ्रष्टाचारच नाही. मग जी भ्रष्टाचाराची बातमी लागलेली आहे प्रसारमाध्यमात त्या बातम्या काय मग चुकीच्या असणार? सर्व चुकीचे आहे. तर काय सांगणार जे बातमी लागलेली आहे आणि बातमीच्या माध्यमातून जे काही तुमची बदनामी झाली आहे त्या अनुसार तुम्ही काय सांगणार? आता बदनामी करण्याचा त्याचा एक हेतू असेल सर, पण आमच्या प्रभागात हे सर्व घोड झालेलंच नाही आहे. तर हे सर्व त्यांची बातमी सरासरी खोटी आहे. माझे नाव आहे प्रकाश मेश्राम. मी प्रभाग समन्वय म्हणून सत्यमेव प्रभाग संघ नवेगाव बांध येथे कार्यरत आहे. तर 2 ते 3 दिवसाअगोदर प्रसारमाध्यमांवर जो तुमचा प्रभाग संघ आहे त्या अनुषंगाने भ्रष्टाचार केल्याची बातमी प्रकाशित झाली होती. नेमका काय प्रकरण आहे, काय विषय? आमच्या प्रभागात कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, कारण आम्ही आतापर्यंत ह्या मागील 1 ते 1.5 वर्षात कोणत्याही प्रकारचं साहित्य खरेदी केलंच नाही. त्याच्यामुळे ती बातमी सरासर चुकीची आहे आणि सर्व आमच्या प्रभागाचा व्यवहार पारदर्शक आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आम्ही भ्रष्टाचार किंवा खरेदी विक्रीचा तिथे काही झालेलं नाही. मग जी बातमी लागली आहे ती बातमी खोटी असावी का? खोटी आहे. ती बातमी सरासर खोटी आहे. ज्यांनी दिला त्यांनी ही बातमी चुकीची लागलेली आहे. माझे नाव भीमाबाई शहारे आहे. मी नवेगाव बांध इथे राहते आणि सत्यमेव प्रभाग संघाची माजी अध्यक्ष आहे. गेल्या 2-3 दिवसाअगोदर ज्या बातम्या लागल्या होत्या तुमच्या प्रभाग संघाच्या भ्रष्टाचार संदर्भातल्या, काय प्रकरण आहे, काय वाटतं तुम्हाला, काय सांगा? जी ही बातमी लावलेली आहे ही खोटी आहे. आमच्या प्रभागामध्ये कोणताही असा व्यवहार झालेला नाही. 2 वर्षापासून सामान वगैरे काही खरेदी झालेला नाही आहे आणि ही लावलेली बातमी खोटी आहे. आम्ही सर्व पारदर्शकता पाळतो आमच्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये वगैरे. तर जी बातमी लागलेली आहे ती बातमी मग जी बातमी लावली आहे तर नेमकं तुम्ही साहित्य खरेदी केलेलं आहे का? आम्ही खरेदी केलेला नाही आहे. मग ज्यांनी बातमी लावली त्यांनी मग बातमी हेतुपुरस्पर लावली असल्याचं माहीत नाही सर. ते कशी लावलेली बातमी आहे तर आमच्या प्रभागामध्ये सामान खरेदी आहेच नाही. बातमी खोटी आहे? खोटी आहे. काय वाटतं जे तुमची बदनामी झालेली आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिताल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? आम्हाला आमच्या प्रभागामध्ये चौकशी न करता त्यांनी ही खोटी बातमी लावलेली आहे. न्यूज 15 मराठीसाठी सुधीर शिवणकर, नवेगाव बांध, गोंदिया.